1 जुलैपासून बदलणार 7 नियम। नमस्कार, मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत। जुलै महिना सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी बाकी आहे। दर महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणेच 1 जुलै 2026 पासून देशामध्ये अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि व्यावहारिक नियम बदलणार आहेत। या बदलांचा थेट परिणाम नोकरदार वर्ग, पेन्शनधारक, बँक ग्राहक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर पडणार आहे। त्यामुळेच तुमचं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 1 जुलैपासून नेमके कोणते नियम बदलणार आहेत तेच आज जाणून घेऊयात। यातला पहिला नियम आहे एलपीजी सिलेंडरचे दर हे पुन्हा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नुकतीच घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये 29 रुपयांची वाढ झाल्यामुळे दिल्लीमध्ये गॅस सिलेंडर हे 942 रुपयांवर पोहोचले। गेल्या 3 महिन्यातील ही दुसरी वाढ होती। आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेषतः मध्य पूर्वेतील वाढता तणाव पाहता इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जुलैच्या पहिल्या तारखेला गॅसचे दर हे पुन्हा बदलू शकतात। यातला दुसरा बदल आहे आधार कार्डचा। डिजिटल सेवांचा लाभ हा सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि नागरिकांनी आपली माहिती अपडेट ठेवावी यासाठी UIDAI ने नागरिकांना मोठा दिलासा दिलाय। आधार मोबाईल ॲपद्वारे ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी आकारलं जाणारं 75 रुपयांचं शुल्क हे पुढील 6 महिन्यांसाठी पूर्णपणे माफ करण्यात आलंय। ही मोफत सुविधा 1 जुलै ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीमध्ये उपलब्ध असणार आहे। तिसरा बदल आहे रेल्वे प्रवासाचा। भारतीय रेल्वेने गाड्यांमधील शिस्त आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नियमावली ही अधिक कडक केली आहे। नवीन प्रस्तावानुसार रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करण्याचा किमान दंड आता 250 रुपयांवरून थेट 500 रुपये केला जाऊ शकतो। याशिवाय दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास करणं, रेल्वे डब्यामध्ये उपद्रव करणं, अनधिकृत फेरीवाले आणि महिला डब्यात घुसणाऱ्यांनाही मोठा दंड आता भरावा लागेल। चौथा बदल आहे मुदत ठेवीवरील व्याजदरांमध्ये होणारे फेरबदल। रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी बैठकीनंतर अनेक बँकांनी आपल्या रणनीतीमध्ये बदल केले आहेत। जुलै महिन्याच्या सुरुवातीला वेगवेगळ्या बँका त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर आणि अटी हे बदलण्याची शक्यता आहे। त्यामुळे नवीन एफडी करताना किंवा जुन्या एफडीचे नूतनीकरण करण्यापूर्वी नागरिकांनी नवीन व्याजदर हे तपासून घेणं फायदेशीर ठरणार आहे। पाचवा बदल आहे क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉइंट्सवर लागणारी कात्री। स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या काही प्रीमियम कार्ड्सच्या नियमांमध्ये मोठा बदल करणार आहे। 1 जुलैपासून फोन पे, SBI क्रेडिट कार्ड पर्पल आणि सिलेक्ट ब्लॅक या कार्ड्सवर मिळणाऱ्या रिवॉर्ड्स पॉइंट्सवर मर्यादा आणल्या जाणार आहेत। तसेच काही विशिष्ट व्यवहारांवर आता पॉइंट्स हे मिळणार नाहीत। SBI सोबतच इतर बँकाही आपल्या कार्डच्या धोरणामध्ये बदल करण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। सहावा बदल आहे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता। अमेरिका आणि इराणमधील वादामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती कडाडल्या आहेत। याचा फटका देशांतर्गत इंधन दरांना बसतोय। मे महिन्यामध्ये पेट्रोलच्या दरात सलग 4 वेळा वाढ झाली होती। जागतिक बाजारातील हीच अनिश्चितता कायम राहिली तर जुलै महिन्यामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ शकते किंवा दरांमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात। सातवा बदल आहे विमान इंधनांच्या किमतीमध्ये होणारे बदल। केंद्र सरकारने नुकतेच डिझेल आणि विमानासाठी लागणाऱ्या इंधनावरील निर्यात शुल्कामध्ये वाढ केली आहे। आता डिझेलच्या निर्यातीवर प्रति लिटर 14 रुपये आणि ATF वर प्रति लिटर 12.5 रुपये शुल्क हे लागू करण्यात आले। देशांतर्गत वापरावरील उत्पादन शुल्कामध्ये बदल केला नसला तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतीनुसार 1 जुलैला ATFच्या दरांचं नव्याने पुनरावलोकन केलं जाईल, ज्याचा थेट परिणाम विमान प्रवासाच्या तिकिटांवर होऊ शकतो। 1 जुलैपासून लागू होणारे हे नियम तुमच्या दैनंदिन खर्चाशी जोडले गेलेले आहेत। त्यामुळे नवीन महिना सुरू होण्यापूर्वीच या बदलांची नोंद घेऊन आपलं आर्थिक नियोजन करा, कारण या सगळ्या बदलांचा तुमच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे। तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।